अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिसांनी एका व्यापारी इस्माला लुटणाऱ्या दोघा आरोपींना अवघ्या 24 तासात जेरबंद करत 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। वेगवान तपास, तांत्रिक माहितीचा अचूक वापर आणि पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा गुन्हा गुन्हेगारांसाठी शेवटचा ठरला। 27 नोव्हेंबर रोजी प्रदीप बिशनदास पंजाबी यांचा पुतण्या शिवम हा MIDCतील राहुल वाईन्स दुकानातून 3 लाख रुपये रोख घेऊन क्रेटा कारमधून ड्रायव्हर भरत मालसमिंदर यांच्यासोबत परत येत होता। अष्टविनायक अपार्टमेंट समतानगर येथे ड्रायव्हर भाजी घेण्यासाठी भावाच्या घरी गेल्यानं शिवम कारमध्ये एकटाच होता। याचवेळी अज्ञात चोरट्यानं कारचा दरवाजा उघडून शिवम याच्यावर चाकूचा धाक दाखवत 3 लाखांची रोकड हिसकावून पळ काढला। घटनेनंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी PSI योगेश चाहेर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली। घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक माहितीचा अभ्यास आणि सखोल चौकशी दरम्यान संशयित थेट कार चालक भरत मालसमिंदर याच्यावर गेला। तपास अधिक खोलात नेता पोलिसांना समजलं की हा लुटीचा बनाव भरतनेच आपल्या साथीदार नवनाथ जाधव याच्यासोबत रचला होता। दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत तोफखाना PI जगदीश भांबळ यांच्या नेतृत्वाखालील PSI योगेश चाहेर आणि त्यांच्या पथकानं सहकार्य केलंय। प्रतिनिधी आकिजी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।